इचलकरंजीकरांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी म्हणजे इचलकरंजी महानगरपालिकेची प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस सेवा येत्या 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। या बस शहरात 10 ऑगस्टपर्यंत दाखल होणार असून स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर या सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे। महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर उदय धातुंडे, परिवहन सभापती अरुणा बचाटे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समितीचे सभापती सतीश मुळे, गटनेते विठ्ठल चोपडे व नगरसेवक मनोज हिंगमिरे यांनी ही माहिती दिली। ही पूर्णपणे इलेक्ट्रिक बस सेवा इचलकरंजी शहरासह सुमारे 25 किलोमीटर परिसरात धावणार आहे। शिरोली, वडगाव, हातकणंगले, कुरुंदवाड, नरसिंहवाडी, जयसिंगपूर, कागल, हुपरी, गांधीनगर आणि बोरगाव या मार्गावर बस सेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची प्रवासाची मोठी सोय होणार आहे। इचलकरंजीत हजारो कामगार आणि विद्यार्थी दररोज प्रवास करतात। खाजगी वाहनावरील खर्च कमी करून अल्प दरात सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। या सेवेमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होणार आहे। या बस सेवेसाठी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून सुमारे 100 ते 180 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने इचलकरंजी महानगरपालिकेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।